मंडळी मंथन आणि भाग्योदय ज्योतिष हस्तरेखा यांच्या संयुक्त विद्यमाने साप्ताहिक ज्योतिष व्याख्यानमध्ये स्वागत करते. आणि आज आपल्याला वक्ते लाभलेले आहेत श्री गणेश कुलकर्णी सर. गणेश कुलकर्णी सरांचा थोडक्यात परिचय. त्यांचं शिक्षण स्थापत्य आणि अभियांत्रिकी पदविकी 20 वर्ष त्यांनी ते स्थापत्य अभियांत्रिकी संबंधित विविध पदावर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी केली व 2020 पासून पूर्ण वेळ ज्योतिष सेवेसाठी दिलेला आहे. आपण म्हणजे हे यांची सेवा ऑनलाईन ऑफलाईन दोघं माध्यमातून देतात. 1995 पासून पारंपरिक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला आणि 2008 पासून पारंपरिक ज्योतिषशास्त्राचा 2008 पासून कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीचा अभ्यास सुरू केला. विनायक बी कुलकर्णी लोणावळा यांच्याकडून कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धतीचं शिक्षण 1 वर्ष घेतलं व नंतर ग्रंथ हेच गुरु मानून शिक्षण आजही त्यांचे सुरू आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये श्री ज्योतिष संशोधन केंद्र जळगाव यांच्याकडे ज्योतिष प्रवीण, ज्योतिष विशारद व ज्योतिष भास्कर या परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केल्या आहेत आणि त्यासोबत 2020 पासून क्लिक एस्ट्रो या ऍप सोबत काम करत आहेत. त्यांच्यासोबत श्री ज्योतिष व वास्तू सल्ला हे ज्योतिष सल्ला व मार्गदर्शन केंद्र तळेगाव दाभाडे यांच्या माध्यमातून ज्योतिष सेवा व वास्तू मार्गदर्शन अशी सेवा देत आहेत. तर खूप छान वक्ते आज लाभलेले आहेत. तर गणेश सर, तुमचं हार्दिक स्वागत या साप्ताहिक व्याख्यानमालेमध्ये. तर तुम्ही आपले व्याख्यान सुरू करू शकता. तो सुरू करण्यापूर्वी श्री विघ्नहर्ता गजाननाचं स्मरण करून मी माझ्या आजच्या 2 शब्द सांगण्यामध्ये सुरुवात करत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ज्या गुरुनी मला शिकवलं, ज्या आईवडिलांमुळे आज मी इथं आहे, त्या सर्वांचे चरणी नमस्कार करून मी या कार्यक्रमाची सुरुवात करत आहे. आजच्या या ठिकाणी जे काही बरोबर आहे ते गुरूंचं आहे, जे काही चूक असेल ते माझं आहे असं समजून समोरच्याने माफ करावं हीच विनंती. आजचा जो विषय आहे कृष्णमूर्ती पद्धतीनुसार कुंडली आणि त्याचा फलादेश. यामध्ये कृष्णमूर्ती पद्धत म्हणजे श्री के.एस. कृष्णमूर्ती यांनी ही पद्धत सुरू केली. या पद्धतीमध्ये सुरू करण्याच्या अगोदर त्यांनी ज्या वेळेला पाराशरी पद्धती, नाडी पद्धत व इतर भारतीय पद्धती त्यासोबत पाश्चिमात्य पद्धत ज्यावेळेस त्यांनी अभ्यासली त्यावेळेस त्यांना काही त्रुटी जाणवल्या, फलितामध्ये अचूकता येत नाही हे जाणवलं. त्यावेळेस त्यांनी विविध पद्धतींचा अभ्यास करून या पद्धतीचा शोध लावला. त्या श्री के.एस. कृष्णमूर्तीजी यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1908 रोजी तामिळनाडूमध्ये झालेला आहे. त्यांनी ही पद्धत शोधून आपल्याला एक प्रकारचं एक उपकारच केलेले आहेत असे आपल्याला म्हणावे लागेल. अशा या थोर ज्योतिषतज्ञ व्यक्तींना माझा पहिला नमस्कार. त्यांनी या ठिकाणी जी काही वैशिष्ट्य मांडली त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये ग्रह उच्च राशीत किंवा नीच राशीत आहे किंवा मित्रग्रही आहे यावर फलादेश अवलंबून नसून किंवा शुभ ग्रह शुभ फले देतात, अशुभ ग्रह अशुभ फले देतात ही विचारसरणी त्यांनी स्वीकारली नाही किंवा त्यांनी ग्रहांच्या कारकत्वास जास्त महत्त्व दिलेले नाही. मात्र ग्रहांचे कारकत्व ज्योतिषास माहीत असावे यांनी नमूद केलेले आहे. त्यामध्ये त्याचा फलादेशात उपयोग करता येतो ही नक्कीच. ही पद्धत मुख्यतः नक्षत्रावर आधारित आहे. नक्षत्रांची विंशोत्तरी दशेच्या प्रमाणात 9 भागात विभागणी केली आहे व प्रत्येक विभागाला उपनक्षत्र स्वामी किंवा सबलॉर्ड किंवा सब असं म्हटले गेलेलं आहे. या पद्धत वापरताना त्यांनी काही नियम निर्देश सांगितले. त्यामध्ये कृष्णमूर्ती अयनांशच वापरावे, तसेच स्पष्ट भाव साधण्यासाठी टेबल ऑफ हाऊसेस वापरावे,
तसेच कृष्णमूर्ती पद्धतीने भावारंभ पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, जे आपल्या पाराशरी पद्धतीमध्ये भावमध्य किंवा श्रीपती पद्धती वापरली गेलेली आहे. त्याच्यानंतर एकाच राशीचा भावारंभ 2 स्थानातही येऊ शकतो. त्यामध्ये रुलिंग ग्रहांच्या साहाय्याने कोणताही भावारंभ निश्चित करता येतो, हे या पद्धतीचे वैशिष्ट्य आहेत. तसेच या पद्धतीमध्ये ग्रहांचे स्थान, आधिपत्य, कारकत्व याला महत्वाचे स्थान नाही. तर उपनक्षत्र स्वामी, नक्षत्र स्वामी तसेच राहू व केतू या छायाग्रहांना खूप महत्व दिलेले आहे. कोणताही ग्रह संबंधित भावाशी संबंधित असेल तर तो त्या भावाचे फल देतो. ग्रह पत्रिकेतील त्याची स्थिती व भावेशानुसार फले कोणत्या मार्गाने मिळतील हे दर्शवितो. तर नक्षत्र स्वामी मिळणारी फळे दर्शवितो. उपनक्षत्र स्वामी घटना घडणार किंवा नाही, येस ऑर नो, हे दर्शवितो. प्रत्येक ग्रह त्याच्या दशेत तो ज्या स्थानी आहे त्या स्थानासंबंधी फल न देता तो ग्रह ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राचा स्वामी जिथे असेल त्या स्थानासंबंधी तो फले देतो. ही पद्धत समजायला गणितासाठी थोडीशी काही लोकांना क्लिष्ट वाटते, परंतु सातत्यपूर्ण सराव, विश्लेषण कुंडलीचं अचूक केलं तर या पद्धतीचे येणारे फलादेश अत्यंत विश्वासार्ह असतात. महत्वाची आता जन्मपत्रिका बनविण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी कोणत्या, तर यामध्ये मुख्यत्वे करून त्या व्यक्तीचं नाव, त्यांची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मवेळेस सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, पहाट, उजाडता वार या गोष्टी लागतात. त्यासोबत जन्मस्थान, त्या स्थानाचा तालुका, जिल्हा, देश या गोष्टीचा उल्लेख लागतो. परदेशातील जन्मस्थानं असतील तर त्या ठिकाणचे अक्षांश रेखांश ज्योतिषास खात्रीलायकरित्या माहीत पाहिजेत, तर येणारी पत्रिका ही अचूकरित्या मांडता येते. आता पत्रिका मांडताना कुठल्या कुठल्या बाबींची आवश्यकता लागते ते पाहू. जन्मवेळेनुसार त्या वेळेचे कृष्णमूर्ती पद्धतीचे आयनांश वापरून केलेले स्पष्ट ग्रह, त्यानंतर त्या वेळेचा इष्ट सांपत्तिक काळ, जन्मवेळेच्या इष्ट सांपत्तिक काला आधारे लग्न ते 6 भाव काढणे व त्यावरून बाकीचे 6 म्हणजे 7 ते 12 हे भाव शोधन करणे. त्यानंतर कुंडलीमध्ये भाव लिहिणे, स्पष्टग्रह भरणे, त्या ग्रहांच्या महादशा, अंतर्दशा, विदशा किंवा लागणाऱ्या सूक्ष्मदशेपर्यंतचे शोधन करणे व ग्रहांचे व भावांचे नक्षत्र स्वामी, उपनक्षत्र स्वामी शोधणे, प्रत्येक भावांचे कार्यश ग्रह शोधणे, त्यासोबत प्रत्येक ग्रह कोणत्या भावाचा कार्यश होतो तेही शोधणे. या गोष्टी केल्यास शेवटच्या 2 गोष्टी ज्या आहेत, प्रत्येक ग्रह कोणत्या भावांचा कार्यश होतो व भावाचे कार्यश ग्रह हे फलित करण्यासाठी लागणाऱ्या महत्वपूर्ण बाबी आहेत. आता या पद्धतीमध्ये मुख्यत्वे करून जे सब आहे तो सब त्यांनी काय केला की प्रत्येक ग्रहाची 120 वर्षाची जी आपली विंशोत्तरी महादशा आहे त्यामध्ये त्या ग्रहाचा कार्यकाल प्रत्येकाला किती आहे तर हे ठरवलं. समजा आता केतूची जेवढी दशा आहे त्या केतूच्या 7 वर्षाची महादशेला त्यांनी 120 वर्षात भागलं व एका नक्षत्राची जी व्याप्ती आहे 13° 20 कलेची, तर त्यामध्ये त्यांनी कलेमध्ये त्याचं डिवायडेशन केलं व 800 कलामध्ये त्याची व्याप्ती काढली. त्यामुळं मेष राशीत केतूला एक 46° 30 कला एवढा भाग आला. म्हणून प्रत्येक राशीमध्ये प्रत्येक दशेमध्ये त्या केतूचा तो भाग त्यांनी फिक्स केला.
तसंच पुढं शुक्राचा क्रम त्यांनी काढला. तसंच त्यांनी यामध्ये एक गोष्ट सांगितली की एखाद्या भावारंभाचा सबलॉड कुंडलीत ज्याप्रमाणे अनुकूल असेल त्याप्रमाणे त्या भावाचे अनुकूल किंवा प्रतिकूल फल मिळते. आता प्रत्येक नक्षत्रात 13 अंश 20 कला एका नक्षत्राला असतात. तर त्याच्या झाल्या 800 कला. तर 120 वर्षात 800 कलेला त्यांनी विभागलं व प्रत्येक ग्रहाचा वर्गवारी काढली. समजा आता केतूचाच विचार केला तर प्रत्येक नक्षत्रात केतूला 46 कला 40 विकला मिळतील. शुक्राला 2 अंश 13 कला व 20 विकला मिळतील. रवीला 40 कला, चंद्राला 1 अंश 6 कला व 40 विकला, मंगळाला 46 कला 40 विकला, तर राहूला 2 अंश, गुरुला 1 अंश 46 कला व 40 विकला मिळतील. शनी 2 अंश 6 कला 20 विकला, बुध 1 अंश 53 कला 20 विकला असे त्यांना क्षेत्र त्या ग्रहांना मिळते. दशेत येणारी पहिली अंतर्दशा ही त्याच दशास्वामीची असते. त्याचप्रमाणे नक्षत्रातील ठराविक पहिला भाग नक्षत्र स्वामीचा येतो व पुढे दशाक्रमाने इतरांचे भाग येत राहतात. यामध्ये कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये ग्रह ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्र स्वामीची तो फले देतो. समजा मंगळ चतुर्थेश असून भाग्य व लग्न या 3 भावांची तो फले देईल त्याच्या त्याच्या दशेमध्ये. या ग्रहाचा सब जसा अनुकूल असेल तशी त्या भावांची फले राहतील. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये भावारंभ पद्धतीचा वापर केलेला आहे. त्याच पद्धतीने त्याचे भावसाधने केलेले असते. या ठिकाणी राहू व केतू ज्या राशीत असतात त्या राशी स्वामीची फले अधिक जोरदार प्रमाणे देतात असे यांचे विचारधारा आहे. दुसरी एक गोष्ट आहे की 6, 8, 12 स्थानी असलेले ग्रह प्रत्येक वेळेला अशुभच फळ देतात असं नाही. तर ग्रह त्याचा कोणत्याही स्थानात असो तर त्याचा नक्षत्र स्वामी शुभदर्शक भावात असेल तर वरील स्थानी असणारे सर्व ग्रह सुद्धा चांगली फळे देताना पाहायला मिळतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून या स्थानात असणाऱ्या ग्रहांचे नक्षत्र स्वामी पाहावेत. जर हे नक्षत्र स्वामी शुभदर्शक भावात असतील तर 6, 8, 12 स्थानी असणारे ग्रह सुद्धा चांगले फळ देताना पाहायला मिळतात. या पद्धतीमध्ये नक्षत्र स्वामी हा संबंधित स्थानाचे फळे दर्शवितो व ती शुभ किंवा अशुभ हे सब ठरवतो. एखादा ग्रह त्याच्या दशा अंतर्दशेमध्ये चांगली फळे देणार किंवा वाईट देणार हे दशास्वामी आणि अंतर्दशास्वामी कोणत्या ग्रहाच्या सब मध्ये आहे यावर अवलंबून असते. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये उपनक्षत्र स्वामी अर्थात सबलॉर्ड खूप महत्वाचा मानला गेलेला आहे. एकाच ग्रहाच्या नक्षत्रात असलेले 2 ग्रह जर त्यांचे उपनक्षत्र स्वामी अर्थात सबलॉर्ड वेगवेगळे असतील तर 2 ही ग्रह वेगवेगळ्या स्वरूपाची फले देतात. प्रत्येक प्रश्नाच्या फलादेशासाठी कोणते भावसमूह वापरावेत हे निश्चित केलेले आहे. आता या ठिकाणी मी आपणास भावसमूह हा एक शब्द सांगतो. या ठिकाणी एखाद्या घटनेसाठी कुठला तरी एक मुख्य स्थान निश्चित केलेलं आहे व त्या स्थानाला सकारात्मक दृष्ट्या मदत करणारे जे स्थान आहेत ते स्थान हे त्याचे पूरक भाव म्हणून मानले गेलेले आहेत व त्याला जे विरोध करणारे स्थान आहेत
तर त्या स्थानांना विरोधी भाव असं किंवा भावसमूह असं म्हटलं गेलेलं आहे. तर त्याच्या पुढे जाऊन जर विचार केला, प्रत्येक ग्रहाचं बल पाहण्यासाठी त्याचे काही नियम निकष निश्चित केलेले आहेत. तर ते पुढील प्रमाणे आहेत. गारेश ग्रहासाठी भावात स्थित असलेल्या ग्रहाच्या नक्षत्रात असलेले ग्रह, भावात स्थित असलेले ग्रह, भावेशाच्या नक्षत्रात स्थित असलेले ग्रह, भावेश ग्रह, भावात असणाऱ्या ग्रहासोबतच्या युती दृष्टी किंवा त्या त्या कार्यश असणाऱ्या ग्रहासोबतच्या युती करणारे ग्रह किंवा त्या भावावर दृष्टी टाकणारे ग्रह यांचा या ठिकाणी शेवटच्या पायरीवर विचार केलेला आहे. आता यामध्ये या पद्धतीची अजून एक देणगी म्हणजे रुलिंग प्लॅनेट. हे म्हणजे एक दैवी चमत्कार म्हणा किंवा जादूची कांडी म्हणा. तर हे एखाद्या घटनेसंबंधी अत्यंत महत्वाची भूमिका निभावतात. ज्योतिषासाठी हे प्रत्येक वेळेला मदत करणारे एक प्रकारची जादूची कांडीच समजा. तर यामध्ये काही ठिकाणी एस म्हणजे लग्नाचा नक्षत्र स्वामी वापरताना पाहायला मिळतो. या ठिकाणी LSRD या शब्दाचा अर्थ असा आहे, यल म्हणजे लग्न राशीचा स्वामी, एस म्हणजे चंद्र नक्षत्र स्वामी, आर म्हणजे चंद्राचा राशी स्वामी व डे म्हणजे डे लॉर्ड दिवस स्वामी. ज्या दिवशी ज्या वेळी आपण हे पाहतो त्यावेळेसचे हे लग्नाचा नक्षत्र स्वामी म्हणा किंवा लग्नाचा राशी स्वामी म्हणा किंवा त्यावेळेसची जी चंद्र ज्या राशीत ज्या नक्षत्रात आहे तो, या सर्व गोष्टींचा या ठिकाणी विचार केलेला आहे व याच्या आधारे फलिताला खूप मदत मिळते. या ठिकाणी या पद्धतीमध्ये कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये खास करून सर्व पाश्चिमात्य ग्रहयोग व भारतीय पद्धतीचे दृष्टियोग विचारात घेतलेले आहेत. यामध्ये फक्त ग्रहांचे आपसमध्ये होणारे जे काही योग आहेत सारावली वगैरे ग्रंथात सांगितलेले ते या ठिकाणी घेतलेले नाहीत व झटकन कालनिर्णय करता येण्यासाठी दशास्वामी, आंतरदशास्वामी, रवी, चंद्र यांचे गोचर भ्रमण जे ट्रान्झिट यांचाही विचार केला गेलेला आहे. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये जन्मकुंडलीत ग्रह वक्री असल्यास तो काहीही वाईट परिणाम करणार नाही व तो मार्गी ग्रहाप्रमाणे समजला जातो. प्रश्नकुंडलीमध्ये मात्र वेळेप्रमाणे तसेच KP नंबर 1 ते 249 प्रमाणे येते व प्रश्नकुंडलीमध्ये वक्री ग्रहाचा विचार खूप प्रकर्षाने केलेला आहे. तर या ठिकाणी प्रश्नकुंडली ही पण ह्या एक पद्धतीची खूप मोठी देणगी आहे. नंबर चार्ट. तर या ठिकाणी त्यांनी जातकाकडून घेतलेल्या नंबरवरून कुंडली मांडून त्याचे प्रश्न घेऊन त्या प्रश्नानुसार त्याचे भावसमूह उत्तर चेक करून उत्तर देणे हे या पद्धतीचं एक वैशिष्ट्य आहे व त्यामध्ये जातक आपले म्हणणे किंवा आपलं उत्तर देत असतो व या पद्धतीतून आपण ती उत्तर डिकोड करत असतो. तर यामध्ये वक्री ग्रहाचा विचार खूप प्रकर्षाने प्रामुख्याने केला गेलेला आहे प्रश्नकुंडलीसाठी. दुसरं पाराशरी पद्धतीमध्ये जसं नियमानुसार रेग्युलर वेळेचा चार्ट करून प्रश्नकुंडली मांडली जाते, त्याच पद्धतीने बाकी त्याचे सगळे नक्षत्र स्वामी, उपनक्षत्र स्वामी, कारेश वगैरे काढून पण प्रश्नाचे उत्तर देता येते. फलादेशासाठी व कालनिर्णयासाठी रुलिंग मधील ग्रहांचे सहाय्य घेता येते. रुलिंग मधले हे ग्रह एक प्रकारचे दैवी मार्गदर्शन ठरते व तो कधीही चुकत नाहीत. बऱ्याच वेळेला पहिल्या प्रतीचे ग्रह आपणास कार्यश मिळत नाहीत
म्हणून दुसऱ्या प्रतीचे ग्रह किंवा तिसऱ्या प्रतीचे ग्रह विचाराधीन बाबींचे कार्यश होतात. पहिल्या व दुसऱ्या प्रतीचे ग्रह कार्यश नसल्यास भावेश ग्रहाचा विचार कार्यश म्हणून होतो. आता विषय येतो ग्रह कोणत्या स्वरूपात कार्य करतो. तर ग्रह अनेक स्वरूपात कार्य करतो. ग्रह स्वतः, ग्रहाचा नक्षत्र स्वामी, ग्रहाचा सब व या सबचा नक्षत्र स्वामी, भावातील ग्रह, भावातील ग्रहाच्या नक्षत्रात असलेले ग्रह, भावेशाच्या नक्षत्रात असलेले ग्रह, भावेश भावावर दृष्टी करणारे व भावातील ग्रहांसोबत युती करणारे किंवा कार्यश ग्रहांसोबत युती करणारे ग्रह, भावाचा सब त्याचा नक्षत्र स्वामी व भावाच्या सब ग्रहाचा सब व या सब ग्रहाचा नक्षत्र स्वामी, दशास्वामी ग्रह, दशास्वामी ग्रहाच्या नक्षत्रातील ग्रह, दशास्वामीचा सबग्रह आणि या सबचा नक्षत्र स्वामी इत्यादी या ठिकाणी कार्यश म्हणून आपले कार्य करत असतात. आता यामध्ये ज्यावेळेस ग्रह स्वतः ज्या भावात आहे व ज्या भावाचा स्वामी आहे त्या भावांचे कार्यक्षत्व त्या ग्रहास मिळते. त्याला समजा जर आपण A1 म्हणू, दुसरं येतो ग्रहाचा नक्षत्र स्वामी. तर ग्रहाचा नक्षत्र स्वामी ज्या भावात आहे व ज्या भावांचा स्वामी आहे त्या भावांचे कार्यक्षत्व नक्षत्र स्वामी ग्रहास मिळते. ग्रहाचा नक्षत्र स्वामी ग्रह हा आपले कार्यक्षत्व त्या ग्रहाला देतो, ज्याला आपण दुसरा ग्रह म्हणून A2 म्हणून. तर तिसरी लेवल झाली B3 म्हणजे ग्रहांचा सब. उपनक्षत्र स्वामी ग्रह सब हा स्वतःच्या भावात आहे व ज्या भावांचा स्वामी आहे त्या भावांचे कार्यक्षत्व ग्रहास मिळते. चौथं म्हणजे समजा ज्याला आपण B4 म्हणू, ग्रहांच्या सबचा नक्षत्र स्वामी. हा नक्षत्र स्वामी ज्या भावात आहे व ज्या भावांचा स्वामी आहे त्या भावांचे कार्यक्षत्व त्या नक्षत्र स्वामी ग्रहास मिळते. हा सबचा नक्षत्र स्वामी ग्रह आपले कार्यक्षत्व ग्रहाच्या सबला देतो. एकाच ग्रहाचे कार्यक्षत्व वरील प्रमाणे असले तरी त्यांचे प्रत्येकांचे कार्य भिन्न भिन्न आहे. ग्रह स्वतः म्हणजे समजा A1 आणि A2 या दोन पायरीतील कार्यश भावातील केवळ बलवान असलेल्या भावांची फळे मिळतील हे ग्रह दर्शवितात. या व्यतिरिक्त इतर भावांची फळे तो देणार नाही. आता B3 आणि B4 हे या दोन पायरीतील बलवान भाव मिळणारी फले अनुकूल व प्रतिकूल हे दर्शविते. भावांचा सबग्रह विचाराधीन भावाचा उपनक्षत्र स्वामी हा भावाने दर्शविलेली विचाराधीन घटना घडणार किंवा नाही हेच फक्त दर्शवितो. म्हणजे घटनेला होकार आहे किंवा नकार आहे, येस ऑर नो, एवढंच आपल्याला तो दर्शवितो. यामध्ये A1 A2 या पायरीतील भावांशी संबंधित घटना घडणार हे दर्शवितो. त्या व्यतिरिक्त इतर भावांची घटना घडणार नाही हेही दर्शवितो. B3 B4 या पायरीतील बलवान भाव घडणारी घटना अनुकूल किंवा प्रतिकूल, इट मे पॉझिटिव्ह और इट मे बी निगेटिव्ह, हे दर्शवितो. त्यानंतर दशास्वामी ग्रह, दशास्वामी ग्रह ज्या भावांचा कार्यश असेल त्या भावांची फळे तो त्या भावाच्या दशाकाळात तर देणारच. तर दशास्वामीचा सब हा जी फळे देणार आहे तो अनुकूल आहे किंवा प्रतिकूल आहे, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, फ्रुटफुलनेस हे दर्शवितो. या ठिकाणी शेवटचे दोन पायऱ्या म्हणजे A1 आणि A2 या दोन पायरीतील दशास्वामी ग्रहांचे कार्यश भावातील बलवान असलेले ग्रह भाव दशास्वामी हा आपल्या दशाकाळात कार्यान्वित करतो आणि या भावांची फळे मिळण्याची वेळ आली आहे हे सूचित करतात. या व्यतिरिक्त इतर भावांची फळे दशास्वामी ग्रह देणार नाहीत. व शेवटची लेवल म्हणजे B3 व B4 या दोन पायरीतील बलवान भाव मिळणारी फळे ही
पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे दर्शवितील. आता या ठिकाणी समजा जर आपण एखादं उदाहरण घ्यायचं ठरवलं, एखाद्याला संतती होईल किंवा नाही, तर संतती होण्यासाठी कृष्णमूर्ती पद्धतीतला नियम असा आहे, पंचम भावाचा उपनक्षत्र स्वामी मुख्य भाव व 2-11 म्हणजे 5-2-11 या भावांचा तो कार्यश असायला पाहिजे, तर त्या ठिकाणी ही घटना घडेल. तर समजा जर विचाराधीन घटनेचा मुख्य भावाचा सब पाहिला व हा सब मुख्य घटनेस पूरक भावांच्या समूहाचा कार्यश आहे का ते आपण पाहू. समजा पंचम भावाचा त्या मुख्य भावाचा सब जर पाहिला व तो 2-5-11 या भावांचा कार्यश आहे का तेही पहा. विचाराधीन स्थानांचे कार्यश काढू, त्यांचे प्रतवारी लक्षात घेऊ. संततीसाठी 2-5-11 या स्थानांचे कार्यश काढून ग्रहांची पतवारी लक्षात घेऊ. कार्यश ग्रहातील महत्वाचे कार्यश ठरवताना रुलिंग प्लॅनेटचा पण विचार घेतलेला चांगला. आवश्यक असेल तर लग्न नक्षत्र स्वामीचा अर्थात LS ज्याला आपण रायझिंग स्टार म्हणतो याचाही विचार करतो. लग्नावर दृष्टी असलेल्या ग्रहाची नोंद घ्यावी. तसेच घटना कधी घडेल याचा दशा काळ सुद्धा काढू शकतो. दशेचा विचार विंशोत्तरी दशा पद्धतीनं करावा. दशास्वामी अंतर्दशास्वामी घटनेसंबंधित विचारधीन भावांचे कार्यश ग्रह असावेत, तरच ती घटना घडेल. दशास्वामीचा विरोधी भावाचा कार्यश असेल तर ती दशा सोडून पुढील दशासंबंधी विचार केला जातो. दशास्वामीचा सब सुद्धा आवश्यक भावांचा कार्यश होतो का ते पहा. नसल्यास त्या घटनेत त्या दशेमध्ये ती घटना घडणार नाही. निश्चित महिना समजण्यासाठी रुलिंग प्लॅनेट मधून रवीचे भ्रमण पाहावे. तसेच दिवस निश्चित ठरवण्यासाठी रुलिंग प्लॅनेट मधून चंद्रभ्रमण पहा. या सर्व बाबींचा तारतम्याने विचार करून आपण फलादेशाचा विचार जरूर करू शकतो आणि त्याच्यामध्ये अचूक फलादेश करू शकतो. या ठिकाणी जर आपण भाव समूह पाहिले तर समजा जर आता त्यामध्ये कारग्रहाचा पण काही जण विचार केलेला पाहायला मिळतो. समजा त्यामध्ये संततीचा विषय असेल तर संततीचा कारक हा गुरु आहे. संततीसाठी मुख्य भाव पंचम आहे. पूरक भाव हे 2-11 आहेत. पंचम भाव संतती असेल तर द्वितीय भावी त्या कुटुंबातील वृद्धी आहे, कारण त्या कुटुंबात कोणीतरी नवीन मेंबर ऍड होणार आहे, म्हणून द्वितीय स्थानाचा विचार केला जातो. व 11 हे लाभस्थान आहे, ज्याच्यामध्ये डिझायर ऑफ फुलफिलमेंट किंवा इच्छापूर्ती याचा आपण विचार केलेला आहे. यामध्ये प्रत्येक स्थानाचे व्ययस्थान, सपोर्टिंग हाऊसेस आणि मुख्य भावाचे व्ययस्थान हे त्या भावाचे मुख्यत्वे करून पहिले विरोधी भाव ठरतात. अर्थात पंचमाचा जर विचार केला तर चतुर्थ भाव, तृतीयाचा विचार केला तर लग्नस्थान, लाभाचा विचार केला तर दशमस्थान व दुसरं म्हणजे पंचमाचं अष्टम स्थान किंवा हे त्रासकारक देणारं स्थान म्हणून व्ययस्थानाचा आपण विचार करतो या ठिकाणी. तसेच विवाहाचा जर विचार केला तर विवाहासाठी पुरुषासाठी शुक्र हा कारकग्रह व स्त्रीसाठी गुरु हा कारकग्रह म्हणून मानला गेलेला आहे. तसेच विवाहाचा मुख्य भाव म्हणून सप्तम भावाचा विचार केलेला आहे व त्याचं पूरक भावे 2-5-11 हे आहेत. तर यांचे विरोधी भावे 1-4-6-10-12 हे आहेत. तसेच नोकरी संबंधीचा विचार करताना शनी हा कारकग्रह म्हणून विचार केलेला आहे. तर 6 हे त्याचा मुख्य भाव म्हणजे नियमित रोजगार किंवा दैनंदिन इन्कम या दृष्टीने षष्ठाचा उपयोग विचार केला जातो. तर पूरक भाव म्हणून 2-10-11 ही स्थाने विचारात घेतली जातात. तर यांची विरोधी भाव म्हणून 1-5-9-8-12 ही स्थाने या ठिकाणी विचारात घेतली जातात. तर या ठिकाणी ज्योतिष सल्लागाराला त्या त्या ग्रहांचे कारकत्व
या माहीत असणे गरजेचे आहे, ज्यामध्ये आपण फलादेशात याचा उत्तम रीतीने वापर करू शकतो. तसेच सब ग्रहाचा सब कोणते फळ मिळणार हे दर्शवितो. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये उपनक्षत्र स्वामीला महत्व आहे. भावाचा सब घटना घडेल की नाही हे दर्शवितो व या ग्रहाचा सब कोणते फळ मिळेल हे दर्शवितो. या ठिकाणी फलादेशामध्ये राहू केतूचा या पद्धतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विचार आहे, कारण त्याचे कारकत्व तेवढेच आहेत. कारण इतर ठिकाणी या गोष्टीकडे थोडस कमी समजलं गेलेलं होतं, पण त्याचा फलादेशामध्ये किती उपयोग होतो हे या पद्धतीमध्ये त्यांना जाणवलं व त्यांनी हे प्रकर्षानं मांडलेलं आहे. तर यामध्ये राहू हा खूप वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य करत असतो. तर त्या ठिकाणी देत असताना कोणाच्या नक्षत्रात आहे त्यानुसार राहूला कार्यकत्व भेटतं. दुसरं आहे, राहू स्वतःच्या नक्षत्रात असेल आणि त्याच्या नक्षत्रात कोणता ग्रह नसेल तर राहू ज्या भावात आहे त्या भावाचा तो बलवान कार्यश होतो व तेथील फळे राहू जोरदार देतो. राहू प्रतिनिधित्व करतो तो ग्रह त्या भावाचा कार्यश आहे, त्या त्या भावसमूहाचा राहू कार्यश होतो. म्हणजे राहू ज्या राशीमध्ये आहे, ज्या नक्षत्रात आहे, राहूवर कोणाची दृष्टी आहे, कोणासोबत युती आहे, या सर्व बाबींचा विचार या ठिकाणी होतो. तर समजा राहूचा विचार आपण परदेश गमनासाठी करता नॉर्मली, म्हणून मी आपणास राहूचं परदेश गमनाचंच एक उदाहरण सांगतो. समजा राहूसाठी परदेश गमनासाठी नियम असा आहे की व्ययाचं उपनक्षत्र स्वामी 9-12-3 यांचा जर कार्यश असेल तर परदेश गमनाचे योग घडतात. तर समजा राहू हा मकर लग्नाच्या कुंडलीमध्ये लग्नस्थानी व कस्प कुंडलीत मंगळ समजा जर लग्नस्थानी असेल व लग्न कुंडलीत द्वितीय स्थानी असेल तर त्याला मिळणार कारकत्व हे पुढील प्रमाणे राहील. समजा राहू हा व्ययाचा उपनक्षत्र स्वामी राहू हा दशमात आहे, मंगळ 1-11-4 व त्याच्या दृष्टी 5-8-9, त्याचा राशी स्वामी मंगळाची दृष्टी 9 वर आहे. राहूला नक्षत्र स्वामी शनी 6-1-2-12 दृष्टी 12, नक्षत्र स्वामी दृष्टी 12. तर राहूचा उपनक्षत्र स्वामी जर शुक्र असेल व त्याचं कारकत्व चतुर्थात असून 5 व 10 या स्थानी त्याचे राशी असतील व दृष्टी 11 वर असेल तर शुक्राचा नक्षत्र स्वामी रवी आहे व त्याची दृष्टी तृतीय स्थानात असून जर अष्टमावर त्याची दृष्टी असेल, तसेच राहू हा व्ययाचा कार्यश होत आहे, तसेच नवमाचाही दृष्टियोगाने संबंध आहे, तृतीयाचा कार्य सबस्थितीला येत आहे, म्हणून परदेश जाण्याचे योग घडेल असं आपण सांगू शकतो. प्रत्येक वेळेला पत्रिका पाहताना पत्रिका कशी बघावी याचा आपण विचार जर करत असेल तर काही महत्वाच्या बाबीचा या ठिकाणी आहे. पहिली गोष्ट तर या ठिकाणी भाव चलित कुंडली अर्थात कस्प कुंडली याचा विचार करावा. त्यामध्ये भावात स्थित असलेल्या ग्रहाच्या मालकीच्या नक्षत्रात कोणते ग्रह आहेत ते लिहून घ्या. भावात असणाऱ्या ग्रहांचे नक्षत्रात असलेले ग्रह त्या भावाचे बलवान कार्यश होतात. भावारंभाचे स्वामी भावेश कोण आहे ते पहा, त्यांच्या स्वतःच्या मालकीचे नक्षत्र लिहून घ्या. भावेशाच्या मालकीच्या नक्षत्रात कोणते ग्रह आहेत ते भावानुसार लिहून घ्या.
प्रत्येक भाव कोणत्या राशीत किती अंशापासून सुरू होतो, किती अंशापर्यंत आहेत ते पहा. प्रत्येक भावात कोणता ग्रह आहे ते पहा. तसेच त्या ग्रहाचे स्वतःच्या मालकीचे नक्षत्र कोणती आहेत व त्यांचे स्वामी कुठं कुठं आहेत ते पहा. प्रत्येक ग्रह कोणत्या भावाचा कार्यश आहे त्याचा तक्ता बनवा. ज्यामुळे दशांतरदशीची फळे कोणता भाव देणार हे सहज समजेल. कार्यश ग्रहाची प्रतवारी पुढील प्रमाणे आपण ठरवू शकतो. भावात स्थित असणाऱ्या ग्रहाचे नक्षत्रात असलेले ग्रह, भावात स्थित असणारे ग्रह, भावेशाच्या नक्षत्रात स्थित असलेले ग्रह. तर या सर्व बाबींचा या ठिकाणी आपण विचार जरूर करू शकतो. या ठिकाणी मला आपण संधी दिली, 2 शब्द मांडायचे वेळ दिला, त्याबद्दल मी आपला जरूर आभारी आहे. धन्यवाद. आणि LSRD वगैरे कसं मांडायचं, प्रश्न कुंडली केपी साठी स्पेसिफिक प्रश्न कुंडलीवरून उत्तरे चांगली मिळतात. कधी कधी जन्मवेळ देखील लोकांना कन्फ्युजन असतं, तर त्यावेळेला केपीनी ही उत्तर आपल्याला निश्चितच चांगली मिळतात. तर ते आपण सगळं रूल्स वगैरे राहू केतूचा विचार सगळं केपी नुसार खूप छान दिलेलं आहे. तर आमच्यासाठी आज तुम्ही वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद मानते आमच्या सगळ्या टीम कडून. रणनवरे सर बोला. आहे. हा बोला. आभार. आवाज येत नाही, आवाज येतोय का? आवाज येतोय, बोला. कॅमेरा बंद असेल. नमस्कार, धन्यवाद. भाग्योदय ज्योतिष व कुंडली मंथन या ग्रुप तर्फे मी स्वतः हेमंत रणनवरे व सौ सुवर्णा सुत्रावीताई तसेच सौ मनीषा भावसारताई यांच्यातर्फे आपण आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी तिघांच्या तर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. सगळ्यांच्या संमतीनुसार वैयक्तिक कोणाला शंका असेल तर सरांनी नंबर दिलेला आहे, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा. आणि नंबर शेअर करणारच आहे, नंबर शेअर करतील ग्रुपवर. 1 मिनिट करतो मी, अक्षय, लिहून घ्या माझा शेअर नंबर. करा. सांगा नाही तर नंबर 9922 लिहून घ्या ज्यांना नंबर हवे आहेत. 9922953568 9922953568 9922953568. गणेश कुलकर्णी, अरळीकर. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. पुढच्या गुरुवारी नवीन व्याख्याते नवीन हो. विषय घेऊन आम्ही येत आहोत. धन्यवाद सर. तर आजची मीटिंग संपली असं मी जाहीर करते. तर सर्वांचे आभार. धन्यवाद.